2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळे 11 आरोपींची निर्दोष सुटका। 19 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर हायकोर्टाकडून आरोपी निर्दोष। लातूरमधील राड्यानंतर धाराशिवमध्ये सुनील तटकरे आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा। सूरज चव्हाणकडून जे घडलं ते चुकीचं, बैठकीनंतर तटकरेंची प्रतिक्रिया। विजयकुमार घाटगे मारहाण प्रकरणात सूरज चव्हाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल। लातूर पोलिसांची 2 पथकं चव्हाणांना अटक करण्याकरता रवाना। विजयकुमार घाटगे पाटील यांच्यावरील हल्ल्यानंतर छावा संघटना आक्रमक। धाराशिवमध्ये एनसीपी कार्यालयाबाहेर गोंधळ। लातूरमध्ये तटकरेंच्या विरोधात घोषणाबाजी। नांदेडमध्ये एनसीपीचे बॅनर फाडले। हनी ट्रॅप प्रकरणी संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट। सोशल मीडियावर गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो शेअर करत केले गंभीर आरोप। नाशिकमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक। दास नावाच्या व्यक्तीकडून बनावट कागदपत्र तयार करून दिल्याचं उघड। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। ऑपरेशन सिंदूरवर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी। विरोधकांची संसदेत मागणी। ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ। आणि छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांकडून 2 नागरिकांची हत्या। पोलीस खबरी असल्याच्या संशयातून हत्या झाल्याची माहिती।